वऱ्हाडींसाठी मटणाची नळी ठरली, पंक्तीत मात्र नळी दिसलीच नाही. मुलाने लग्नच मोडलं. जेवणाच्या पंक्तीमध्ये मटणाची नळी नसल्यामुळे तेलंगणामध्ये मुलाने चक्क लग्न मोडण्याची घटना घडली. मुलगी निजामाबादमधली राहणारी आहे, तर मुलगा जगतियाल येथील राहणारा आहे. नोव्हेंबरमध्ये मुलाच्या घरी साखरपुडा झाला, पण काही दिवसानंतर लग्नाच्या पंक्तीत मटणाची नळी नसल्यामुळे लग्न मोडलं गेलं. हे सर्व प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं. पोलिसांनी वरपक्षाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही फायदा झाला नाही. वधूच्या कुटुंबियांनी साखरपुड्यावेळी वरपक्षाच्या लोकांसाठी, उपस्थित सर्व पाहुण्यांसाठी मांसाहारी जेवणाची व्यवस्था केली. साखरपुड्यानंतर तर वरपक्षातील लोकांनी मटणाची नळी पंक्तीला नव्हती असं म्हटलं. त्यानंतर वधू आणि वरपक्षाचं जोरदार भांडण झालं. त्यातच वधूकडील मंडळींनी पंक्तीला मटणाची नळी नव्हतीच असं सांगितलं. यानंतर वाद आणखी वाढला. वधू आणि वर मंडळींचा वाद इतका वाढला की पोलिसांना बोलवावं लागलं, पण पोलिसांची मध्यस्थीही कामाला आली नाही. लग्न मोडलेच गेले. स्थानिक पोलीस स्टेशन अधिकाऱ्याने वर पक्षातील लोकांना वाद थांबवण्याचा सल्ला दिला, पण वाद काही केल्या संपला नाही. ते म्हणाले की ज्यावेळी सर्व बोलणी झाली तेव्हा मटणाची नळी पंक्तीत असेल असे ठरले होते, पण ही गोष्ट मुद्दाम लपवली गेली. अखेर मुलाकडील मंडळींनी हे लग्न मोडलं आणि साखरपुड्याचा कार्यक्रमही अर्ध्यावर सुटला. सर्वांनी घरी जाणं पसंत केलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, हैदराबाद.